आज तांदळाची खीर बघतोय आपण बिना दुधाची। तर तांदळाच्या खीरीसाठी सगळ्यात आधी मिक्सरला तांदूळ थोडेसे रवा लावून घ्यायचे, त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि दुसरीकडे कढईत थोडंसं पाणी तापत ठेवायचं आणि त्यात हे तांदूळ टाकून पेच करतात तशी करून घ्यायची। मग यामध्ये मीठ टाकायचं, हळद टाकायची, किसलेलं ओलं खोबरं हे टाकून ह्याला थोडंसं शिजायला द्यायचं। 4-5 मिनिटानंतर यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे। आम्ही काजू बदाम टाकले आहेत, तुम्ही बाकीसुद्धा ड्रायफ्रूट्स टाकू शकता। त्यानंतर यामध्ये थोडासा गूळ टाकायचा किंवा गूळ पावडर टाकली तरी चालेल, गूळ पावडर नसेल तर किसलेला गूळ टाकायचा आणि याला अजून 5 ते 7 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवरती शिजायला ठेवायचं। खीर शिजली की नंतर त्यावरून थोडंसं तूप टाकायचं आणि थोडी वेलची पावडर टाकून सर्व करायला रेडी आहे। खीर गाढी झाली की गॅस बंद करायचा आणि प्लेटिंग करून सर्व करायची। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। भेटूया पुढच्या शॉर्टमध्ये।